हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज वरून माप घेण्याची एवढी सोपी पद्धत सांगणार आहे की तुम्ही पण म्हणसाल की खरंच अजिबात आपले ब्लाऊज बिघडणार नाही जर या प्रकारे जर ब्लाऊज वरून माप घेऊन आपण पेपर पॅटर्न बनवले किंवा ब्लाऊज कटिंग केले तर. तर आता इथे बघा, हा 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर हेवी साईज आहे. आता इथे बघा काय केलेलं आहे, इथे शोल्डर त्यांचं उतरत होतं तर त्यांनी इथे आतमधून आधी एक टिप मारलेली आहे या प्रकारे, म्हणजे त्यांनी शोल्डरचा जो भाग आहे तो कमी केलेला आहे. तर आपल्याला आता याच ब्लाऊज वरून माप घ्यायचं आहे. तर कशा प्रकारे आपण तयार ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे ते बघा. आपल्याला कोणत्याच मापामध्ये कन्फ्युजन येणार नाही अजिबात. तर हे बघा, मी छातीचा चौथा भाग तुम्हाला इथे मोजून दाखवत आहे. तर बरोबर इथे 10.25 इंच येत आहे आणि कमरेचा जो राऊंड आहे तो इथे मी तुम्हाला मोजून दाखवते या प्रकारे. तर कमरेचा राऊंड इथे पूर्ण या प्रकारे बघा 34 इंच येत आहे. 34 इंचला वरी आहे, थोडं 2 लाईन आपण 34 इंच घ्यायचं आहे. तर आता माप कसं काढायचं, आता आपण डायरेक्ट शोल्डरचं आर्मोलचं माप कसं काढायचं हे बघणार आहे. तर इथे ब्लाऊज आपण सरळ करून घ्यायचा आहे आणि त्याचे हुक लावून घ्यायचे आहे व्यवस्थित, म्हणजे ब्लाऊज अजिबात कुठे दबला नाही पाहिजे. तर इथे बघा मी हुक लावून घेत आहे. आता हे हुक थोडं लागायला अवघड जात आहे, कारण हे जुना ब्लाऊज आहे तर त्याचे जे आय आहेत ते खराब झाले आहेत. तर इथे बघा, हा ब्लाऊज पीस आहे, हे अस्तर आहे. तर अस्तर इथे बघा 80 सेंटीमीटरच आहे आणि साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. तर मोठ्या साईजला आपण कपड्यावर तर अजिबात डायरेक्ट कटिंग करू शकत नाही. तर यासाठी काय करायचं, आपल्याला समोरचा जो भाग आहे, तर बघा इथे समोरचा भाग मी पेपरवर कटिंग करत आहे आणि तसंच तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं हे सुद्धा दाखवत आहे. तर आता इथे ब्लाऊजचे आपण हुक लावून घेतले आहे आणि ब्लाऊजची घडी करून घेतली आहे जसे आपण फोल्ड करतो. तर या प्रकारे आता खालच्या बाजूला इथे आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे शिलाईसाठी, जे आपण कमरपट्टीमध्ये आपण शिलाईसाठी घेतो. तर इथे अर्धा इंच सोडला आहे, मार्किंग केली आहे. आता जो ब्लाऊज आहे तो एकदम आपल्याला प्रॉपर ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. अजिबात कोणत्या बाजूने खेचायचा नाही किंवा ओढायचा नाही आणि व्यवस्थित आपला सेट करून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा, खालच्या बाजूने मी अर्धा इंच सोडला आहे कमरपट्टीसाठी. आता काय करायचं, इथे बघा शोल्डरचं माप आपल्याला अजिबात काढायचं काम नाही आणि कन्फ्युजन सुद्धा होत नाही. तर इथे बघा, आता इथे मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला जेवढा पण आहे तेवढा, आणि शोल्डरच्या बाजूला सुद्धा शिलाई जिथून आपण मारली आहे शोल्डरची, म्हणजे जे ब्लाऊजची शिलाई आहे तिथून आपल्याला मार्किंग करायची आहे. आता 1/2 इंच आपल्याला बाजूला एक मार्किंग करून घ्यायचे आहे शिलाईसाठी, कारण प्रत्येक ठिकाणी आपण शिलाईसाठी ऍड करणार आहे. तर हा शिवून तयार ब्लाऊज आहे, आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्राचं लागणार आहे मार्जिन. तर आता इथे बघा आर्मोल आहे, तर आर्मोलचा राऊंड सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंगचा लाईन सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे तिन्ही डॉट इथे मारून झालेले आहेत बघा. आता याच्यावरूनच आपण इथे आर्मोलची आणि शोल्डरची साईज काढणार आहे. तर इथे बघा, शोल्डर बरोबर आपल्याला इथे एक पूर्ण लाईन करून घ्यायची आहे. आता वरच्या बाजूला अर्धा इंच शोल्डर मध्ये आपल्याला जोडण्यासाठी वाढवून घ्यायचे आहे. आता आर्मोल साठी जे आपण लाईन केली होती तिथपर्यंत आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बरोबर या प्रकारे. तर आता इथे आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे, तर आपल्याला थोडस वरच्या बाजूला घ्यायचं आहे बघा या प्रकारे, कारण की आपण शिलाईसाठी सुद्धा इथे ऍड करणार आहे. तर बघा, मी इथं बाजूला 1/2 इंच लाईन शिलाईसाठी मारून घेतली आहे आणि आर्मोल मध्ये सुद्धा आपल्याला 1/2 इंच लाईन शिलाईसाठी मारून घ्यायची आहे. आता जे गळ्याचं मार्किंग होतं ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर इथे बघा 5.25 इंच शोल्डर भेटले आहे, गळ्याची रुंदी इथे 2.25 इंच भेटली आहे. तयार झाल्याच्या नंतर ती 2.5 इंच येणार आहे. तर इथे 5.25 इंच आर्मोल भेटले आहे आपल्याला. आता इथून आपल्याला 1.25 इंचावर पाठीमागच्या भागासाठी आणि 1 इंच अंतरावर आपल्याला समोरच्या भागासाठी आर्मोलचा राऊंड देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला छातीचं जे माप आहे ते आपण इथे डायरेक्टच आपण फिटिंगचेच घेतलं आहे. तर इथे आपण जी फिटिंगची लाईन आहे ते टाकून घेणार आहे आणि साईडला 1.5 इंच शिलाईसाठी ठेवणार आहे. तर इथे बघा, आता आपलं जे आपण लाईन केली होती
मार्किंग केलं होतं तर इथे बरोबर 9.25 इंच आलेलं आहे. तर या प्रकारे बघा 10 इंच शिलाई सहित आपल्याला पकडायचं आहे आणि 1.5 इंच समोर शिलाईसाठी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माप टाकायचे आहे. आता छातीचा सॉरी कमरेचा चौथा भाग इथे 8.5 इंच बरोबर आलेला आहे. 1.5 इंच आपण वाढवून घेणार आहोत शिलाई मार्जिन साठी. तर अशा प्रकारे बघा आता फिटिंगची लाईन सुद्धा आपण मारून झालेली आहे. आता समोरच्या गळ्याचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर बरोबर गळा ठेवून घ्यायचा आहे. जिथून आपण शोल्डर घेतले तिथून आपल्याला व्यवस्थित गळ्याचं ठेवून घ्यायचा आहे भाग व्यवस्थित. जे आपण आय बनवलेले आहे ते आपल्याला साईडला सोडून द्यायचे आहे समोर आणि तिथं मार्किंग करून घ्यायचे आहे. हे बघा आता इथे आपल्याला गळ्याची उंची सुद्धा भेटली आहे. तर अजिबात कन्फ्युजन होत नाही किती घ्या बा साईज साठी, किती कमी करा किती जास्त घ्या. तर प्रत्येक ब्लाऊज आपण असं ठेवून इथे कटिंग करू शकतो. तर इथे बघा आता खालच्या साईडला गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच घेतली आहे आणि समोरच्या गळ्याची उंची इथे 6.25 इंच घेतली आहे. आता 1 इंचावर मार्किंग करायचं आहे कटोरीसाठी आणि आपल्याला इथे गोलगळा देऊन घ्यायचा आहे. तर गोलगळ्याचा शेप इथे बघा मी दिलेला आहे समोरच्या भागाला 1 इंच कटोरीचा शेप देण्यासाठी. आता आपल्याला आर्मोलच्या साईडला 2.5 इंच घ्यायचे आहे. आता काय करायचं आपल्याला क्रॉसपट्टी पाहून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे फिटिंगच्या लाईनची आणि आय हुकाच्या लाईनची बरोबर. तर इथे बघा आता मी क्रॉसपट्टीचं माप टाकत आहे. तर खाली जे शिलाई मार्जिन सोडलं आहे ते आपल्याला खाली सोडून द्यायचं आहे आणि इथे बघा या प्रकारे असा भाग ठेवायचा आहे तयार ब्लाउजचा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे जेवढी आपली क्रॉसपट्टी आहे तेवढी आणि कटोरीचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघा आता हे कटोरीचं शिलाईचं मार्जिन आहे तिथं आपण मार्किंग करून घेतली आहे. आता हे लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर या प्रकारे बघा आता हे आपली क्रॉसपट्टीचं माप सुद्धा टाकून झालेलं आहे. आता इथे क्रॉस मध्ये आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता कटोरी बघा इथे 6.5 आहे. तर वरच्या बाजूला सुद्धा इथे 6.5 वर एक मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे कटोरीच्या शेपचे. तर असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. आता इथे मागच्या भागाचाच मी माप टाकलेला आहे आर्मोलच्या राऊंड मध्ये 1 इंच आपल्याला समोरच्या भागासाठी टाकायचं आहे. तर मी इथे 1 इंचावर माप टाकून बघा समोरच्या आर्मोलचा शेप देऊन घेतला आहे. आता हे समोरचा भाग करत आहे आपण कटिंग तर समोरच्या भागाचाच माप टाकायचं आहे. तर हे बघा आता अशा प्रकारे इथे आपलं पूर्ण ड्राइंग झालेलंच आहे पेपरवर. तर हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही ब्लाउज वरून असं माप टाकून ब्लाउज पूर्ण परफेक्ट कटिंग करू शकतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर काही विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला काही कामाचा वाटला असेल तर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा हे पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे. या साईजचं जे आहे आपल्याला ब्लाऊज तर ते आपण आता हे पेपर पॅटर्न ठेवून त्याच्यावर आपण कटिंग करू शकतो. आता इथे क्रॉस पट्टी आहे ते सुद्धा आपण साईडचा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता कटोरी पण आपण दुसऱ्या पेपरवर वाढवणार आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप मोठा लांब व्हिडिओ होतो. तर इथे बघा आपल्या समोरच्या भागाचा पेपर पॅटर्न तयार झालेला आहे. तर पुढच्या भागामध्ये कटोरी वाढवणे आणि हे पॅटर्न ठेवून कपड्यावर कटिंग करणे हे बघणार आहेत. तर नक्की पुढचा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.